थोडीशी जवळ निघणार गाडी थोडीशी लाईनची वायर पुरणार नाही गाडी पुढे घ्या थोडीशी मान्य सुंदरराव थोडी गाडी इकडे घ्यावं लागेल वायर पुरणार नाहीये कृपया मी सर्वांना विनंती करतो थोडी बाजूला सरकार थोडी 5 मिनिटं महिलांना विनंती आहे थोडी पुढे सरकार सुंदरराव गाडी थोडी पुढे घ्या मनोज दादा आगे बढ़ो मनोज दादा आगे बढ़ो अरे एक मराठा छत्रपती शिवाजी महाराज की अरे छत्रपती शिवाजी महाराज की सुंदरराव थोडी गाडी पुढे घ्या फक्त 2 मिनिटं फक्त गाडी पुढे घ्या गाडीला थोडी जागा करावी गाडी इकडे दाबा थोडी गाडी बाजूला घ्या गाडी हो नेते थोडी गाडी इकडे दाबा येवला नगरीतल्या आणि अंग्रसूर मधल्या सर्व बांधवांना माझा मानाचा जय शिवाय आयला तुम्ही त्या सोडीत न रेडा आणि तुमची पण जबाबदारी आहे बरं का जे व्हायचं असं ते होईल पण मराठी जागे राहा स्वतःच्या मुलासाठी कारण सगळं आता तुमच्यावरती अवलंबून आहे मी आरक्षण द्यायला तर खंबीर आहे कोणाचा बाप आडवा वगैरे असतात तुम्ही फक्त सगळे जबाबदारी पार पाडा आपले लेकरं डोळ्यासमोर असू द्या लेकराशिवाय या राज्यात या देशात आपल्याला कोणी आधार देणार नाही आणि जे महाराष्ट्रात आरक्षणाला आडवे येतील ते सगळ्याचे सगळा त्यांचा सुप्रसाद झाला पाहिजे पक्षात कोणत्या काम करा पण मतदानाच्या दिवशी मतात जाताना स्वतःची मुलगी आणि स्वतःचा मुलगा बटन दाबताना लक्षात असू दे कोणकडे हिडा कोणकडे प्रचार करा पण मतदानाच्या दिवशी असं वाटलं पाहिजे लयच मोकार लोक मराठीचे लय असं पडलं पाहिजे तुम्हाला सांगतो पुढच्या वेळेस उभा राहताना थरथरच कापलं पाहिजे आपले पाहुणे रावळे सगळे कचाकच जागे करा आता 2-4 दिवस मोबाईल सुरू ठेवा नुसत्या पाहुण्याला फोन लावायचे म्हणायचंच नाही जेवला का काही झाला का काढा देऊ पैसे तिकडे मतदान सांगायचं त्याला मतदान एक शिक्का हाण मी सांगितलं कोणाला हाणा म्हणून लोकसभेला काय सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला निवडून आणा
आता विधानसभेला मी तेच सांगितलं, कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, मराठा समाज हा बंधनमुक्त केला मी, पण पाडताना असा पाडा पुढच्या वेळेस नकोच मला बाकी आरक्षणाचा विषय तर मी द्या ते खंबेरे, मी तुमच्यासाठी जीव द्यायला तयार झालेलो, त्याची काळजी तुम्ही नाही करायची. तुमचे लेकरा अधिकारी झालेले मला बघायचे, मी आरक्षण तुम्हाला देणार आहे, त्याची काळजी तर करूच नका. आणि सरकार कोणाचं पण येऊ दे, सरकार कोणाचं पण येऊ दे, मराठा त्याच्या पुढे चॅलेंज गुडघेच टेकायला लावणार, कोणत्याही सरकार तुमच्या बळावर करतोय, तुमच्या शक्तीवर करतोय. माझं शरीर मला साथ देत नाही, 2-2 सालांनी चालू आहेत मला, फक्त त्याची जाणीव असू द्या. मला नाही घेणं राजकारणात, मला घेणं आरक्षणात, मला करायचा माझा समाज मोठा, समाजाचे लेकरा अधिकारी झाले. मला आता एक वैजापूरला एक मुलगी भेटली, 1% हुकली होती, तिचं नशीब इतकं चांगलं, ए थांबा रे बेजार करते माणसं पाडा. एक मुलगी आहे, तिचा 1% नंबर हुकला होता, पण तिचं प्रमाणपत्र निघालं. अहो तुम्हाला इमानदारीनं सांगतो, ती पोरगी MD झाली काल, MD. आपल्याला असे आपले लेकरा अधिकारी करायचे, राजकारणात काय एक जण मोठा होतो, बाकी त्याचा कार्यक्रमच लागतो. त्याच्यामुळे जास्त लक्ष आरक्षणावर द्या. सामूहिक उपोषण ठेवलंय आपण आता. महाराष्ट्रातले घराघरातले पोरं आता अंतरवाली देणार, तारीख डिक्लेअर झाल्यावर, सरकार स्थापन केल्यावर तारीख ठरवू. काही जण दमत नाही आपल्या, लगेच मध्ये तारीख सांगा बरं, अन्य तारीख सांगितली ते सरकार स्थापन नाही केल्यावर मग काय करायचं? त्याला सरकार फिरता स्थापन करून द्या, 2-4 दिवस बोलायला घेऊन द्या, जशी मजा करून द्या त्यांना. पुढं त्यांच्या पुढे आहेत मी बसलेलो राक्षस मोठा. आरक्षण घ्यायचंय, माझा जीव आरक्षणात खूप आहे, मी खूप शरीराच्या वेदना आहेत मला, मी थोड्या दिवसाचा पाहुणा आहे तुमचा. माझ्या समाजाला मी येवल्यातून महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो, मी जरी थोड्या दिवसात आलो तर माझी जात फुटून देऊ नका, आणि जात एकजूट राहा. मी आरक्षणाशिवाय मी हटणार नाही. आरक्षणात जीव ठेवा, आरक्षण मिळवणार आहे. तुम्हाला संदेश करतो, मराठाला बुद्धिवान गेल्या नुसतात पाडा म्हणलं 19 पडलेली ती त्यावेळेस नाव सांगितलं, आता सांगितलं का रे ते पडणार आहे, तर मी काय करू? तरी पडत मराठे कोणत्याही पक्षात राहा, फक्त मराठे आरक्षणाच्या बाजूनं आणि लेकराच्या बाजून राहा. रात्रंदिवस कोणाचा प्रचार करा, पण मतदानाच्या दिवशी आरक्षण आणि मुलगी आणि मुलगा डोळ्यासमोर राहणार. जातवान मराठ्यांना मी हात जोडून सांगतो, मी कधी हात जोडत नाही. संधी गेल्यावर रडत बसू नका, बदला घेता नंतर येत नाही. बदला घ्यायचा वेळ आली की पक्षात कोण करायचं, पण मराठ्यांना आरक्षणाला विरोध करणारा राज्यातला कोणी असो तो गेलाच पाहिजे, हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळ्या इतक्या उन्हात प्रचंड ताकदीने एकत्र आणला, अशी तुडुंब गर्दी बघितलं तर मी म्हणतो आता झोपत एक नाही पण मुंबईवर. मलाही जास्त वेळ नाही बोलता येत, खोकला येतो जास्तीचा. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होता, आलो. तुमचा दरम्यान तूप केला, त्याला काय म्हणून झाला 2 करोड मराठी आरक्षण घातले, काय फुटान फुटी काही नाही ठेवली मी. आता सगळे उपटून लागली. आता ओली दिले राहिले तर थोडं तुम्ही सांभाळा. घराघरातले मराठी, इथं गोरगरीब ओबीसीच होता त्रास, इथं दलित मुस्लिमांना त्रास, इथं मराठ्यांना त्रास, सगळ्यात त्रास. सगळेजण उगा आता दादागिरी आणली तर गुपची फेला, दादागिरी मराठ्या पुढे करू शकत नाही, फक्त दादागिरी मराठा दादागिरी काय. पण तरी आज दिना गरीब मराठी आपल्या घरात गुपचीप जायचं, मतदान करायचं, गुपचीप पडून मग घरी यायचं. 1 नाही 2 नाही, बाहेर आलं राईट कार्यक्रम केला नाही तो. तुम्हाला एवढीच विनंती आहे, तुम्हाला ज्याला पाडा त्याला पाडा, ज्याला निवडून आणा त्याला आणा, पण आरक्षण आणि लेकरं डोळ्यासमोर राहू द्या, एवढीच विनंती करतो. आणि सामूहिक उपोषणाला महाराष्ट्रातल्या घराघरातले सगळे मराठी तारीख ठरल्यावर अंतरवली द्या. मला तुमच्याशिवाय कोणी नाही, सगळेजण साथ द्या. देताना का हात वर करून सांगा बरं सगळे. सरकार स्थापन झाल्यावर पडतं का बंद बंद. चलो धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय.